नागपुरातून सायबर गुन्ह्यांबाबत एक महत्त्वाची आणि सावध करणारी बातमी. काही हजार रुपयांच्या कमिशनच्या आमिषाला बळी पडून स्वतःची बँक खाती सायबर गुन्हेगारांच्या वापरासाठी देणाऱ्या 4 खातेदारांवर जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऑनलाईन फसवणुकीतून मिळालेला काळा पैसा या खात्यांमधून फिरवला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर गुन्ह्यांशी संबंधित मोठा प्रकार उघडकीस आला आहे. कमी वेळात सहज कमाई आणि कमिशनच्या आमिषाला बळी पडलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या इंदिरा गांधी कॉलनी शाखेतील 4 खातेदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासानुसार देशभरातील ऑनलाईन फसवणुकीतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये जमा केली जात होती. त्यानंतर तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याकरिता ही रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये लहान लहान व्यवहारांच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जात होती. जरीपटका पोलिसांच्या तपासात या खात्यांमधून सुमारे 5,97,000 रुपयांचे संशयास्पद आणि बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित 4 खातेदारांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. कोणत्याही प्रकारचे कमिशन, नोकरीचे आमिष किंवा सहज पैशांच्या लालसेपोटी आपले बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक आणि यूपीआय आयडी इतरांच्या वापरासाठी देऊ नका, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. अशा प्रकारे खाते उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीलाही सायबर गुन्ह्यातील सहभागी मानून कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आमच्याकडे NCCRP पोर्टल, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल, भारत सरकार गृह मंत्रालय MHA यांच्या पोर्टलवर देशभरातील सायबर आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी नोंद करण्यात येतात. त्या संबंधात आम्हाला काही दिवसापूर्वी म्यूल अकाउंट फ्रॉड संबंधाने कायदेशीर कारवाईबाबत एक अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र सायबर यांच्याकडून कार्यालयीन पत्र प्राप्त झालेलं होतं आणि त्या संबंधात त्यांनी काही लिस्ट प्रोव्हाइड केली होती एक म्यूल अकाउंट धारकांची. त्या संदर्भात आम्ही त्यांना बँकांना सगळं पत्रव्यवहार केले. पत्रव्यवहार करून त्यांची KYC वगैरे सगळे गोळा केली. त्या अकाउंट धारकांचा आम्ही शोध घेतला. शोध घेऊन त्यांच्यावर त्यांच्या अकाउंटची डिटेल वगैरे सगळ्या घेऊन आम्ही एक बँक ऑफ महाराष्ट्राचे 44 अकाउंट होते. त्यापैकी आम्ही एकूण 11 अकाउंट या म्यूल अकाउंटमध्ये समाविष्ट केल्याचे जे समजले आणि त्याच अकाउंटला लेअर 1, लेअर 2ला, लेअर 3ला असे अमाऊंट विविध राज्यातून त्यांनी प्राप्त झालेले होते. अशा अकाउंटधारकांच्या डिटेल घेतल्या असता त्यांच्या अकाउंटला संबंधित खातेधारकांनी भरपूर राज्यातून पैसे आपल्या अकाउंटला घेऊन सायबर फसवणुकीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आम्ही त्यांना एकूण 11 व्यक्तींना सायबर फसवणुकीमध्ये त्यांचं नाव हे करून 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. सहज पैसे कमावण्याच्या मोहात पडून स्वतःचे बँक खाते इतरांना वापरण्याकरिता देणे किती धोकादायक ठरू शकते याचे हे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नका आणि आपल्या बँक खात्याची माहिती सुरक्षित ठेवा.